हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 10 भाग 8. द पाथ. उच्च विचार वाढवण्याचे मार्ग 1. विचार विचाराला काढतो हे तत्व धार्मिक मार्गावर साकारले जाते. धर्माचा मूळ हेतू आहे की सर्व विचार काढून आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचणे. योग म्हणजे जोडणे. 3 योग आहेत: कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. त्या योगानंतर ध्यानधारणा केली जाते. सर्व धर्मात या 3 योगांचे निरनिराळे प्रमाण आढळते. ख्रिश्चन धर्मात कर्म म्हणजे धार्मिक विधी आणि समाजसेवा, भक्तीमध्ये प्रार्थना व संगीत, आणि ज्ञानात बायबलचा अभ्यास, प्रश्नोत्तरे येतात. तसेच इस्लाम, बुद्ध, जैन आणि पारसी धर्मातही. जो कोणी देवाची उपासना करीत असेल किंवा ज्याला वास्तव जाणून घेण्याची इच्छा असेल त्याने 3ही योग आचरणे आवश्यक आहे. कर्मयोग म्हणजे शरीराच्या मदतीने उच्च विचार ग्रहण करणे, जे आत्मसाक्षात्काराच्या ध्येयापर्यंत नेतील. शरीर कृती करते. ती कृती स्वार्थी किंवा निस्वार्थी असू शकते. जेव्हा आपल्या कृती आत्मसाक्षात्काराप्रती समर्पित केल्या जातात तो कर्मयोग गणला जातो. आपण बहुतेक कर्मयोगाला समाजकार्य समजतो, पण हा सेवाभावाचा दृष्टिकोन आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात लागू शकतो. तो काम करताना, खेळताना, घरी असताना, प्रत्येक ठिकाणी असावा. भक्तियोग म्हणजे मनाच्या साहाय्याने उच्च विचार वाढवणे. भक्तियोगात वैयक्तिक स्वार्थी भावनेपासून ते शुद्ध प्रेमाच्या भावनेपर्यंत प्रवास होतो. शुद्ध प्रेम म्हणजे सर्वांवर प्रेम करणे, केवळ कुटुंबावर व मित्रांवर नाही. भक्तियोगात हक्काच्या मागणीपेक्षा कृतज्ञतेची भावना तीव्र असते. जीवनात जे जे मिळाले आहे त्याच्या प्रती कृतज्ञतेने ऊर भरून येतो. भक्तीमध्ये शरणागती, आत्मसमर्पण येते, ज्याच्यात आपल्या अपार अज्ञानाची जाणीव असते. ज्ञानयोग म्हणजे बुद्धी वापरून उच्च विचार वाढवणे. बुद्धी विवेक करते, काय नित्य आणि काय क्षणभंगूर आहे याच्यात. जेव्हा एखाद्याला निम्न विचारांचे क्षणिकत्व समजते तेव्हा तो त्याबाबत विचार करीत नाही. त्याचे विचार उच्च पातळीवर फिरतात. जसे विचार उच्च स्तरावर जातात ते विचार सूक्ष्म होतात. स्थूल विचार नाहीसे होतात आणि निम्न विचार नष्ट होतात. शेवटी आत्मसाक्षात्काराचा फक्त एकच विचार राहतो. हा विचार सुद्धा ध्यानधारणेच्या शांततेत विलीन होतो. एकदा शेवटचा विचार नष्ट झाला तर काय उरतं? ते अंतिम वास्तव, अल्टिमेट रियालिटी.